पीटीआर किंवा लाईट बिल आणि वॉटर रिपोर्ट लागेल. या सर्व गोष्टी फॉस्कॉस फूड सेफ्टी कंप्लायन्स सिस्टीम FOS फॉस्कॉस या वेबसाईटवर आपण सर्वांनी जाऊन तिथं नोंदणी करायची. नोंदणी झाल्यानंतर मान्य पदनिर्देशित अधिकारी असिस्टंट कमिशनर जे असतील ते त्यांना सँक्शन करतील आणि आपल्या सर्वांना हा परवाना मिळेल. सर एकदा तुमची स्क्रीन स्टॉप करा. मला आता फक्त एकच प्रश्न पडलाय, पाणी तपासणी प्रमाणपत्र लगेच मिळणार नाही, त्याच्यामुळे मग थोडेसे हे रजिस्ट्रेशन करायला प्रॉब्लेम निर्माण होते, तर त्याशिवाय होऊ शकतं का? किंवा त्याच्याऐवजी एखाद दुसरं डॉक्युमेंट आपण टाकू शकतो त्यामध्ये? पाणी तपासणी आपल्याला तसंही इसेन्शियल आहेच, आपण ते करणारच आहोत. तर तुर्तास जर सध्या पाणी तपासणी रिपोर्ट आपल्याला मिळायला थोडा उशीर लागत असेल तर आपण उर्वरित जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती अप्लाय करून टाकायचे आहेत. मग ते स्क्रुटिनीमध्ये ते येतील किंवा आपण त्याला सँक्शनही देऊ की आपण स्क्रुटिनीमध्ये पडल्यावरती आपण त्याला पुन्हा आपण तिथं पाण्या रिपोर्ट जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आपण टाकून तो आपल्याला अन्न परवाना मिळेल. ओके. आणखी कोणाला जर प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेस करायचं आहे, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं भेटणार आहे. मुबारक सर, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, तुम्हाला माईक दिलेला आहे. मुबारक शेख सर. त्यासोबतच शेख सर, हँड रेस ज्यांनी केले त्यांना माईक ओपन आहे, त्यांनी माईकचं अनम्यूटचं बटन दाबा. सरांशी सर नमस्कार. नमस्कार सर, बोला. ते आता जी पीपीटी दिली ना ते एखादी व्हॉट्सअपला वगैरे टाका सर सगळे. नक्की नक्की. आपण जे शालेय संदर्भात जे आदेश आहेत ते आदेश मराठी आणि इंग्रजीमध्ये ही जी पीपीटी आहे ती पीपीटी मी सरांना शेअर करतो. सर ज्या विविध ग्रुपवर आपण असाल त्या ग्रुपवरती नक्की शेअर करतील. ओके सर, धन्यवाद सर. हॅलो सर. हा, त्यातूनच घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे बाकी जे व्यावसायिक दृष्ट्या जे अन्न परवाना घेतात त्यांच्या कॅटेगरी खूप वेगळ्या असतात. रिटेल आहेत, होलसेल आहे, रिपॅकर आहे. ते आपल्याला फक्त मिड डे मील काइंड ऑफ बिझनेसचाच अन्न परवाना घ्यायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार सर. हो नमस्कार. महत्वाचं म्हणलं सर, आता हे जे तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितलं, आधार, फोटो, सातबारा, वॉटर टेस्ट रिपोर्ट वगैरे, तर त्याच्यामध्ये वॉटर टेस्ट रिपोर्ट आपल्याला काही लगेच मिळणार नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणी म्हणजे दुसरं सर काही आपण अप्लाय करून टाका. म्हणजे ते ठीक आहे सर. तिथं बरेचसे डॉक्युमेंट्स विचारले जातात सर, आपण ते म्हणजे कोणकोणते अपलोड सर करायचे? एवढे जे आहेत ना आपल्याला इसेन्शियल आहेत. आपण फूड रजिस्ट्रेशन मध्ये गेलात ना एवढ्या डॉक्युमेंटवर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. आणि हा बोला. जर याच्यामध्ये अजून जर डॉक्युमेंट जर विचारणा केली असेल तर एक डॉक्युमेंट अजून विचारू शकता की जबाबदार व्यक्ती यांचं काहीतरी अपॉइंटमेंट लेटर वगैरे जर असेल तर ते आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे मुख्याध्यापकांचं याच्यावर नियंत्रण असेल तर आपण मुख्याध्यापकांच्या नावे सामान्यतः त्यांच्या नावे फूड रजिस्ट्रेशन काढत असतो. शाळा मान्यता एक विचारलं जातं, त्याच्यावेळेस तुम्ही असं रिव्हडाईज रिपोर्ट कार्ड पण आपल्याला करायला लागतं. हॅलो. ठीक आहे सर. हो हा सर, नमस्कार. नमस्कार सर. हा, महेश भट बोलतो सर. हो बोला सर. अन्न परवाना काढणं किती दिवसामध्ये काढायचं बंधनकारक आहे? तर अन्न व्यवसाय सुरू करायच्या 3 महिने अगोदर अन्न परवाना आपण काढला पाहिजे. म्हणजे आपण ऑलरेडी एक पायरी मागं आहोत. म्हणजे हा जो रेग्युलेशन आले हे 2020 चा आहे. यानुसार आता या जोडीस अजून याला प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन आदेश आलेले आहेत. त्यामुळे आपण आता या घडीला या कामासाठी झुकलेलं पाहिजे असं मला वाटतंय. हॅलो हॅलो. हॅलो. कांबळे सर बोला. हा सर, नोडल अधिकारी म्हणून कुणाची नियुक्ती करायची सर? नोडल अधिकारी म्हणून शाळा प्राधिकरण ठरवतील. कुणाही प्राध्यापक शिक्षक यांची नियुक्ती करू शकतात. मला काम नाही सर, आमची आश्रमशाळा आहे. हो. मग आपण वसतिगृह अधीक्षकाची म्हणून नियुक्ती केलं तर चालेल का सर? हे सर शाळा प्राधिकरणानं ठरवायचंय कुणाची नियुक्ती करायची वगैरे. आणि तेही तिथे शिक्षक म्हणूनच असतील ना सर? किंवा वसतिगृह अधीक्षक म्हणून आहेत ते, वसतिगृह अधीक्षक म्हणून.
हा. निवासी विद्यार्थ्यावर देखरेख करण्यासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे शासनाने. हो अं, तर त्याच्यासाठी आपण संपूर्ण जबाबदारी, मुलांना जेवण देणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, या सर्व बाबी त्या वसतिगृह अधीक्षकाच्या अंडर खाली येत असतात. म्हणून आपण जर त्याचे नोडल अधिकारी म्हणून जर नियुक्ती तर केली तर चालेल का? म्हणजे कसं होईल, त्यांच्या हम्म. वरती अजून एक आपल्याला नोडल अधिकारी असणं अपेक्षित आहे. अच्छा अच्छा. हा. मग आपण शिक्षकाची नियुक्ती करू शकतो त्या ठिकाणी हो त्याच्यावरती. हो हो हो. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे सर. ओके सर. ओके. हॅलो 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 सर. सर. हो माझं एक हे आहे, म्हणजे शंका की आपण जो फॉर्म भरायचा ऑनलाईन वेबसाईटला, हो. तर त्याचा जो फ्लो चार्ट आहे की कोणत्या स्टेपने कोणते ऑप्शन निवडायचे, याचा एक फ्लो चार्ट आपण उपलब्ध करून द्यावं आपल्या डिपार्टमेंट मार्फत, की कसा कसा फॉर्म भरायचा आहे सगळ्यांना, ओके. म्हणजे अडचण चालेल येणार नाही फॉर्म भरण्यासाठी. आणि चालेल चालेल. याची जी पाणी तपासणी करायची आहे त्याची तपासणीच्या लॅब आपल्या तालुका लेवलला आहेत का जिल्ह्याला आहेत, हे पण माहिती सांगावी. आपले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ना, तिथे तपासणी करून मिळते सर. आपलं प्रत्येक तालुक्याची तर मला कल्पना नाही. मला वाटतं आष्टीमध्ये आहेत, अंबेजोगाईला पण आहेत, आणि म्हणजे सर आपल्या आष्टीमध्ये बीडमध्ये. हॅलो. आष्टीमध्ये आम्ही चौकशी केली नाही म्हणले तिथे तपासणीची सोय. ओके. मग सॉरी, मला माफ करा. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या तिथे पाठीमागे जिथे की नर्सिंग कॉलेज आहे, तिथे एक लॅब आहे, मायक्रोबायोलॉजीची लॅब आहे. ते तिथं पाणी तपासणी करून मिळते. मला वाटतं याची जर 250 आपण जर 350. तालुका लेवलला जर सुविधा उपलब्ध करून दिली सर, आपण जर तालुका लेवलला जर सुविधा उपलब्ध करून दिली प्रत्येक, तर सगळ्यांसाठी सोयीस्कर होईल ते. कारण की प्रत्येकाला आष्टी परळीहून इथे बीडला येणं वगैरे असं शक्य, थोडस वेळ वाचण्यासाठी आणि लवकर कार्य होण्यासाठी योग्य राहील ते. तर ते म्हणजे ते आमच्या कार्यक्षेत्राच्या किंवा मर्यादेच्या बाहेरच आहे ते. तो लॅबचा विषय आपला नाही, ते असं आपल्या कॅम्प ठेवला आरोग्य. तर चांगलं होईल सर, कॅम्प एखादा. सर ऐका ना, ते मलेरिया डॉक्टर जे आहेत आपले MPW हो. डॉक्टर म्हणून, ते त्यांच्याकडे नमुने दिले तरी ते रिपोर्ट आपल्याला नंतर पाठवून जातात. तर त्यांचे संपर्क केला तर ह्या प्रश्नाचं लवकर उत्तर निघेल आपलं. चालते सर. फक्त फ्लो चार्ट एकदा सगळ्यांना अवेलेबल करून फॉर्म भरण्याचा. चालेल सर. जे फॉस्कॉस जी वेबसाईटचं मी अगोदर आपल्याला सांगितलं, तिथे नाही का डेमोचा पण ऑप्शन असतोय वरती, की ते ट्युटोरियल तुम्हाला दाखवते, आणि सोबतच मी आपल्या सरांना याविषयी जो फ्लो चार्ट आहे, टी डायग्रामच्या स्वरूपात जो आहे, की अधिक आपल्याला सोपं होईल, पुरवण्याचा प्रयत्न करतो. ओके सर. तर शाळेला PTRच नसला तर काय करायचं? लाईट बिलची आपण प्रत जोडू लाईट बिल शकतो. पण नाही. लँड डॉक्युमेंट काही आहेत का सर? नाही, शाळाच आपली नाही, जमीनच आपली नाही. याच्यात कोणतं लेटर वगैरे असेल की इथे शाळा भरवायची वगैरे? सध्या तर काहीच नाही, उलट ते ज्यांची जागा आहे तेच मागतात, तुम्ही आम्हाला काहीतरी द्या म्हणून. ज्या शाळेत काही Okay. डॉक्युमेंट नाहीये त्यांनी आपले स्कूल रिपोर्ट कार्ड आहे ते अपलोड करून प्रोसीड करा, ते फॉर्म सबमिट होईल. रिपोर्ट कार्डच्या काही शाळांकडे लाईट बिल अवेलेबल नाही, PTR अवेलेबल नाही, अशा शाळांनी स्कूल रिपोर्ट कार्ड करून टाकून अपलोड करा ते. ओके. मला वाटतं सर्वांचे प्रश्न झाले असतील हॅलो मोस्टली. सर, नमस्कार. हो. हॅलो सर, ते नोंदणी जी करायची आहे त्यात विभाग प्रमुख असतात आमच्याकडे. तर शालेय पोषण आहार विभाग प्रमुखाच्या नावाने जर आधार कार्ड दिलं तर ते चालेल का? विभाग प्रमुख यामध्ये ना मुख्याध्यापक म्हणजे अपेक्षित आहेत सर्वांनी मुख्याध्यापकांची करणं. सोबतच तुम्ही शिक्षकांपैकी कुणाचंही नावे आपण काढू शकतो, पण तुम्हाला त्याचं ऑथरायझेशन करावं लागेल अगोदर. त्यांची नेमणूक तिथं करावं लागेल, तसं एक पत्र काढावं लागेल, आणि नंतर त्यांच्या नावे आपल्याला ते नोंदणीसाठी हे सगळे डॉक्युमेंट देता येईल. ठीक आहे. अच्छा. शिक्षण हॅलो सर. हॅलो सर, नोंदणी करत आहोत. नमस्कार. हा सर सर. नमस्कार. हो नमस्कार सर. सर, आपण सर, जी नोंदणी करत आहोत ती नोंदणी करताना आपण
जे शिजवणारे आहेत त्यांचं डॉक्युमेंट चालणार नाहीये का? हॅलो हॅलो, सर, म्हटलं विशाल सर. नोंदणी करताना जे स्वयंपाकी आपण हा सर, विचारा तुम्ही स्वयंपाकी मला. आपण जी नेमणूक करत आहोत त्यांचीच आपण नेमणूक केली तर चालणार नाही का? कारण की आता मुख्याध्यापक हे नेमकं काय काय करणार आहेत आता? विशाल सर, तुमचा काहीतरी नेटवर्क इश्यू, मला तुमचा किंवा माझा. हॅलो, आवाज येतोय सर? हा बोल. हा येतो. विशाल सरांचा प्रश्न असा आहे, हा, हो सर. विशाल सरांचा विशाल प्रश्न सर पण म्हणतायत विचारतो. समजा मुख्याध्यापकाऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन करता येईल. नाही, स्वयंपाकी म्हणालो मी, स्वयंपाकी म्हणालो मी. हा, स्वयंपाकी म्हणतात. स्वयंपाकीच्या नावे सर नाही जमणार असं वाटतं. बघा तुम्ही सांगा तुमच्याबद्दल, तुमच्या डिपार्टमेंट. नाही तसं नाही जमणार. आपण त्यांची नेमणूक करतोय, आपण तर फक्त मध्यस्थी आहोत. माल वरून येतोय, स्वयंपाकी ते शिजवतात, आपण त्याला जिम्मेदार असणार सगळीकडे. हा, गाडी सर सांगा तुम्ही आम्हाला. म्हणजे त्यांना त्याचा पगार दिला जातोय ना सर. आता ऐका ना सर, त्याचा आपण अधिकृत त्यांची नेमणूक केली आहे, त्यांचा आपण त्यांना पगार देतोय आपण आता. मग सगळं अधिकृत असताना त्यांच्या बँक खात्यावर जातोय पगार, याचा अर्थ तेच चालवतायत ते सगळं. वरून माल येतोय आणि ते शिजवतायत. नाही, या फक्त संदर्भात आपण रेकॉर्ड मेंटेन करतो आहोत सर. हो, पण याच्यामध्ये सर्व सर्व्हिलन्स आणि जबाबदारी अधोरेखित करण्यासाठीच आपण फूड लायसन्स करतोय, की ज्या सर्व नियम अटी आणि मग आहेत त्यांना त्यांचं पालन करणं अपेक्षित आहेत, त्या सर्वांसाठी आहे. सर उद्या जर काही झालं, ऐका ना सर, उद्या जर हो. त्यांच्याकडून काही झालं तर त्याला सर्व्हिस जबाबदार आपण असणार आहे, बरोबर? सर, ती जबाबदारी सर्वांची असणार. म्हणून म्हणजे आपल्याला याची नाही, जबाबदारी सर्वांची नसणार आहे सर, ती मुख्याध्यापकाची असणार आहे. ज्याच्या नावे जे फूड लायसन असेल त्याची ती जबाबदारी असेल सर. सर, आपल्याला यामध्ये त्या बघा, guideline आता आपण दिल्या याच्यामध्ये नाही का नाही. सुरुवातीपासून 2-4 गोष्टी बघितल्या, की HFSS अन्नपदार्थ बंदी असेल, फलक असेल, ह्या सर्व गोष्टी एकत्रितरित्या जेव्हा आपण जे बघूत ना, तेव्हा ते स्वयंपाकनीस आहेत, तर त्यांची ही जबाबदारी नसणार आहे. ते जेवण पुरते त्या मर्यादित असणार आहेत. तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी सुनिश्चित करायच्या, सर्व गोष्टींचं पालन करून घ्यायचं सर्वांकडून. तर एक लक्षात घ्या, आपण जे सध्या धान्य पुरवतो सगळं ते मुख्याध्यापकाने लिखी द्यायचे ना, हे सगळं ओके आहे म्हणून, बरोबर ना? हे सगळं चांगलं आहे, चांगल्या प्रतीचे आहे तुम्ही. आणि हे जर चांगलं नसेल आणि तिथे जर घटना घडली तर त्याला जबाबदार आम्ही असणार आहेत, बरोबर? ओके. हा, आता तुम्ही येऊन त्या शालेय पोषण आहारामधला काही अन्न पदार्थ काही आपण चव घेतली आहे का त्याची? हॅलो. हा, नाही सर. म्हटलं हॅलो. आपण त्याला आपण जे सगळे येणार आहे, तिखट येणार आहे, तेल येणार आहे, सगळं येणार आहे, हो, हे बाहेरून येणार आहे सगळं, बरोबर? आणि शिजवणार आहे दुसरे शिजवणार आहेत, आपण फक्त हँड ओव्हर करणार आहेत त्यांना. हो. हे आलेलं साहित्य तुमच्या हातात देणार आहेत, आपण त्यांच्या हातात तर देणार आहेत त्यासाठीच आणि आपण त्याला सगळ्याला जबाबदार असतो. त्यासाठीच आपण सर्व गोष्टी सुनिश्चित करतो, की जसं पाणी तपासणीसाठी करतोय, म्हणजे चांगलं पाणी, पोर्टेबल पाणी आपण अन्न शिजवताना वापरायचं. जे तर पाणी अन्नपदार्थ नाहीये जे सध्या आपण इकडे. येतील, म्हणजे जे उत्पादित केलेत आपण, जे परिस्थिती बनवलेत, इतकी कुक वाईट केलेत, आहे. ते आज जे की जिथून पाणी कच्चा माल आणतो राहील, या आपण, संदर्भात याचेही आपण अन्न नमुने घेणार आहोत. आणि हा नाही सर, जो आपण विषय आहे, की ती जबाबदारी सर कोणाची वर द्यायची आपल्याला, किंवा कोणावर सोपवायच्या आहेत, तर हा विषय मला वाटतं माननीय शिक्षण अधिकारी मॅडम किंवा शिक्षण विभाग यांनी अजून तर असं मला त्याच्यामध्ये वाटतं तर लेखी पत्र काढावं त्याचे पूर्ण मार्गदर्शक तत्वे असावीत आणि मगच लायसन काढावं. त्याच्या आधी लायसन काढू नये असं माझं मत आहे. सर, आपला प्रश्न फक्त हाच आहे, की फूड लायसन कोणी काढावं? हो, मग सर तेच म्हणतोय ना सर, त्याचं मला पूर्ण डिटेल असेल, त्याची जबाबदारी कशी असेल, काय असेल, हे जर वरून मार्गदर्शक लेखी आला नाही तर त्याशिवाय कसं काढणार आपण? यामध्ये कुठेही असं अधोरेखित केलेलं नाही, की यांनी ही काढावी, की मला याच्यामध्ये असं वाटतं, की माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक मॅडम असतील किंवा अन्य त्यांचे सबऑर्डिनेट सहकारी असतील, यांनी यामध्ये अजूकची कसे कृतीने बघितलं पाहिजेत आणि यानुसार आपल्याला सर्वांना हा, मग हेच सांगतोय मी सर. हो. आता बरोबर सर. आता काय होईल सर, प्रत्येक जण काढायला घाई करतोय आणि काहीच वरून आदेश नाहीये.
मग हे काय होईल, काही जण स्वयंपाकाची नावाने काढतील, काही विभाग प्रमुखांच्या नावे काढतील आणि काही मुख्याध्यापक नावे काढतील. ते एक वाक्य तर कुठंच येणार नाही त्याच्यात. तर याबाबत यामध्ये नाही का आपण सुरुवातीला जबाबदारी जी आहे ना मुख्याध्यापकांच्या याच्यावरती आपण हे करत होतो. मुख्याध्यापक असतील किंवा त्यांनी जबाबदारी ठरवलेली एखादा शिक्षक असेल त्याच्यावरती नाही, आपण ठरवतोय. तर त्या तर संदर्भात लेखी आपण ज्या असल्याशिवाय कसं इतर करणार ना ज्या आपण? गोष्टी आहेत सगळं आता जर ते आपण ते स्वयंपाकनेस कडून अपेक्षित करू शकत नाही की त्या सगळ्या गोष्टींसाठी त्या जबाबदार असेल. त्याही उद्या म्हणजे हा जो नाही का वादाचा किंवा आपला जो मूळ विषय आहे तो भटकण्याचा विषय मला वाटतोय सध्या थोडासा. तर त्यानुसार याविषयी अजून नाही सर, काय होतंय माहितीये का, काय होतंय माहितीये का सर, प्रत्येक प्रत्येक गोष्ट मुख्याध्यापकाकडे येऊन थांबते. सगळेजण नाही, येऊन सगळं मोकळं होऊन जातात सर त्याच्यात. विशाल सर, मी अगोदरच सांगितलं हा की सर. याच्यावर कुणाची जबाबदारी आहे ते डिस्कस करून किंवा त्याच्या वरती काहीतरी तोडगा काढून कोणाची जबाबदारी आहे हे ठरवून त्यानुसार आपण पुढं अन्न परवाना घेण्याची ओके. प्रक्रिया केलेली पाहिजे. माझं तुमच्याविषयी काय असं वेगळं मत नाहीये. ठीक आहे सर, ठीक आहे. सर थँक्यू. नमस्कार. आणि मला या सर्व गोष्टींची कल्पना आहे की हे सर्व जे खांदे माझ्या समोर आहेत आता 500 जवळपास 550-51 जे खांदे माझ्या समोर आहेत हे जबाबदार खांदे आहेत सर्व गोष्टींसाठी आणि यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. फक्त शिक्षण आणि शाळा समित्या शाळा सोडूनही खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत आणि ते सर्व यशस्वीरित्या पेलत आहे आणि समाज घडवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होते. त्यामुळे आपल्या सर्वांचं मी कौतुक करतोय. सर नमस्कार. हो सर. सर आवाज येतोय माझा? हो सर. सर किचन शेड हॅलो सर. हॅलो आवाज येतोय? हो सर, बोला की. किचन शेड अनअवेलेबल आहे अशा परिस्थितीमध्ये मग ते जे स्वयंपाकी शाळेचं जे नियोजन केलं पाहिजे तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याबद्दल थोडंसं आपलं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. सर किचन शेड अवेलेबल आहेत हीच खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे. आपल्याकडे अवेलेबल नाहीये. अनअवेलेबल आहेत तेच सॉरी अनअवेलेबल आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये म्हणजे इतरत्र सर्व गोष्टी मॅनेज करायला फारच कठीण जात असणार आहे. मला याची कल्पना आहे की आपण इथून सुरुवात केलेली आहे की किचन स्वच्छ असावं, त्यामध्ये डस्टबिन असावं, व्हेंटिलेशन लाईट असावं आणि इथं वस्तुस्थिती नुसार की किचनाची अवेलेबल. पण तरी पण जे आहेत अशी जागा असावी ज्यामध्ये डायरेक्ट एन्व्हायरमेंट आपला पर्यावरणाचा किंवा इतर वातावरणाचा डायरेक्ट परिणाम नसेल, ज्याच्यानुसार धूळ वगैरे किंवा कीटक याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली पाहिजे. आणि अपेक्षित आहे की आपल्याकडे किचन असलं पाहिजे. किचन आणि चांगलं किचन जे की चांगलं व्हेंटिलेशन, चांगलं पाण्याची सुविधा असलं पाहिजे. आता काही ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी नसेल तर त्या अपेक्षित आहेत की त्या पुरवल्या गेल्या पाहिजे. याला काही पर्याय करता येईल का सर? म्हणजे काय करता येईल? काही सूचना जर तुमच्या असतील तुम्हाला तुमच्या पातळीवरनं तर कृपया सांगाव्या. सर सुरक्षित जागा असली पाहिजेत. सुरक्षित जागा ही किचनच असू शकते. त्याला मला असं वाटतं की किचन असणंच गरजेचं आहे. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करताय, ओपन कंडिशन्स मध्ये करताय तर तिथं आपण मॅनेज करून काय काय मॅनेज करणार आहोत. हॅलो. 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 नमस्कार सर. हो सर. हॅलो. हो सर. हा सर, नेमकं आपलं जे आहे शिजवलेला आहारच देणं गरजेचंच आहे का? नाही शिजवलेला आहार जर देता आला तर एवढं सर आहार वगैरे काय द्यायचं वगैरे शिक्षण महत्वाचं की आहार महत्वाचा? मार्गदर्शन हॅलो सर. मार्गदर्शिका. हॅलो. ऐकू येत आहे ना? हॅलो. हॅलो. हा सर. हा, शिक्षण महत्वाचं, आहार महत्वाचा आहे. आपल्याला ज्या ज्या शिक्षण विभागातर्फे किंवा पुरवठा विभागातर्फे ज्या ज्या सूचना आहेत जसं जसं आहार वितरित करायचे आपण त्या प्रकारे केलं पाहिजे. याच्यामध्ये कुठेही असं नाही की तुम्ही शिजवलेलंच द्या असं काही नाहीये. हॅलो. हॅलो. हा सर, आवाज येतोय? हो सर, बोला. हा सर, अनेक शाळांमध्ये काय होतंय, पाण्याची उपलब्धता नाही.
आणि मग त्या ठिकाणी काय होतंय ते जे शिजवणारे महिला आहेत हो त्या महिला वेगवेगळ्या ठिकाणावरून त्या ठिकाणी त्या पाणी उपलब्ध करतायत. मग आपण जे पाणी नमुना चेकिंग करणार आहोत हम्म. त्याचं कसं मग? याला जोडून मी आणखी प्रश्न विचारतोय पाणी नमुन्याबाबत. हो बहुतांश शाळेमध्ये जवळपास 80 ते 90% शाळेमध्ये ग्रामपंचायत पाणी पुरवठा करते शाळेला हो नळाद्वारे. हम्म. मग ग्रामपंचायत पूर्ण गावाला जर पाणी पुरवठा करत असेल आणि तेच पाणी जर शाळेला येणार असेल तर नक्कीच ग्रामपंचायत पण शाळेच्या पाण्याचा त्यांच्या पाण्याचा नमुना तपासत असेल. तर मग नळपट्टी जोडून टाका, नळपट्टी. नाही, मला प्रश्न असा आहे माझा सर, मग ग्रामपंचायत पाणी तपासत असेल तर मग तेच प्रमाणपत्र आपल्या इकडे लावता येईल ना? हा म्हणजे त्यांनी जर प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध करून देत असेल आणि तुमचं ते हे म्हणजे तुम्ही तेच पाणी वापरता म्हणून तुमच्याकडे नळपट्टी, ह्या दोन गोष्टींमुळे तुम्ही एक तर त्यांचं पाणी वापरता हे कळेल आणि त्यांनी पाणी तपासणी केलं ते पण कळेल. चालेल सर. नसता मग असं म्हणता येईल की ग्रामपंचायतने पाणी तपासणी केली नाही, ज्यावेळेस ते पाणी तपासणी करतील त्यावेळेस आम्ही जोडू दे. ते लोकल बॉडीचं काम आहे, ते तपासणी करतील नाही करतील. आपल्याकडे नळपट्टी असलं की आपण नळपट्टी त्यासाठी पाण्याच्या रिपोर्टच्या ऐवजी ते जोडू शकतात. हॅलो हा सर. सर नमस्कार. हो नमस्कार सर. सर आताच ते सरने विचारलेला प्रश्न की चाललोय रे बँकेत. पाणी पुरवठा हो. ग्रामपंचायत हो. करते. हो सर. हा आणि मग जर पाणी अशुद्ध असेल तरी मुख्याध्यापक जबाबदार, फूड पॉइझन झालं तरी मुख्याध्यापक जबाबदार, सर्वच गोष्टीसाठी मुख्याध्यापक जबाबदार. अहो तुम्ही मुख्याध्यापकाला मारता काय? याचे काहीतरी नियम बनवा, जिल्हा परिषदला सांगा, जिल्हा परिषद आम्हाला आदेश देईल, त्याची नियमावली बनवेल, कोण कशात जबाबदार आहे, कोण कशाला जबाबदार आहे. येस सर. आपला हा मुद्दा अगोदर डिस्कस झाला आहे की कोण याची जबाबदारी ठरवायचा किंवा याची जबाबदारी काय असेल. गावाला येणारं पाणी जवळपास 100% शुद्ध कुठंच नाहीये. विहिरीने पाणी येते, नळाला पाणी येते, तेच गाव पिते, तेच विद्यार्थी पितात. त्याची तपासणी जर केली तर 100% शुद्ध ते पाणी कधीच मिळत नाही. ओके. हो. आणि किचन शेडची अवस्था पहा. आता किचन शेडची अवस्था पहा, आमच्या प्रमुखाला विचारून प्रत्येक ठिकाणी किचन शेडच्या दुर्दैवी अवस्था झालेल्या आहे आता. पत्रे घसरलेत, दरवाजे मोडलेत, हे कसं तरी चालू आहे. नाही म्हणजे आयडियलिस्टिक गोष्टी किंवा कायद्याला अपेक्षित गोष्टी आणि जमीन स्तरावर असणाऱ्या गोष्टी यामध्ये तफावत आहेत. म्हणजे खूप जास्त तफावत आहे याची मला कल्पना आहे. पण असलेल्या हो. सुविधा किंवा अजून अपेक्षित ज्या गोष्टी आहेत त्या करणंही या अपेक्षित आहेत. तसं तुम्ही जिल्हा परिषदला सांगा की किचन शेड दुरुस्त नक्की करून द्या, व्यवस्थित करून नक्की द्या. नक्की सर. नक्की. हो. हॅलो हा सर. गाडेकर, हो आपण आता ज्या सूचना दिल्यात मुख्याध्यापकाकडून आपल्याला बऱ्याच सूचना प्राप्त झाल्यात, त्या हो अनुषंगाने जी प्रयोगशाळेची तपासणी होते पाण्याची त्या संदर्भात आपण माहिती घेऊन सगळ्या बीओना त्याच्या सूचना देऊ की कुठं कुठं प्रयोगशाळा आहेत आणि त्या ठिकाणी हो प्रयोगशाळेची तपासणी करतायत, पाण्याची तपासणी. दुसरा एक पॉइंट आहे किचन शेड संदर्भातला. तर आपण प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या ठिकाणी किचन शेड उपलब्ध नाहीत अशा शाळांची माहिती बीओ ऑफिस मार्फत मागवतो. असे आपल्याकडे जी माहिती प्राप्त होती जिल्हा स्तरावर, आपण गेल्या वर्षी 314 किचन शेड प्री फॅब्रिकेटेड शाळांसाठी उपलब्ध करून दिले होते. आणि आता जी तालुक्याकडून जी माहिती येते त्यानुसार आपण ती माहिती किचन शेड मागणी संचालक कार्यालयाला करतोय आणि त्यानुसार किचन शेड उपलब्ध होतात. आता ज्या ठिकाणी दुरुस्ती आहे, दुरुस्तीसाठी आपण 156 शाळांना गेल्या वर्षी पैसे दिले होते त्याच्या अगोदरच्या वर्षी. गेल्या वर्षी 314 किचन शेड नवीन दिलेत आपण प्री फॅब्रिकेटेड. आणि चालू वर्षामध्ये जर काही आणखीन कोणत्या शाळेला काही प्रॉब्लेम असते किचन शेड संदर्भात दुरुस्ती किंवा तुमचं किचन शेड नाही, काही शाळांना किचन शेड नाहीत तर त्या शाळांची मागणी गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालयाला सर्वांनी नोंदवा. आपण तो प्रस्ताव आपण शासनास सादर करू आणि त्यानुसार प्री फॅब्रिकेटेड किचन शेडची मागणी त्या शाळांसाठी करून घेऊ. त्यानंतरचा जो विषय आहे की ज्यांच्याकडे लाईट बिल उपलब्ध नाही त्यांनी ते परवान्यामध्ये काय अपलोड करायचं आहे, तर त्याच्यामध्ये ज्या ते
प्रमाण त्यांच्याकडे जर लाईट बिल नसेल, लँडचं काही डॉक्युमेंट नसतील अवेलेबल, तर त्यांनी ते स्कूल रिपोर्ट कार्ड करून फॉर्म अप्लाय करायचा आहे. आणि पाणी पाणी आणि जे आपण 14 ऑगस्टला सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना आपले जे पत्र प्राप्त झाले संचालक कार्यालयाकडून, त्या अनुषंगाने सविस्तर सूचना आपण त्यामध्ये नमूद करून दिल्यात. परवाना कोणाच्या नावाने काढायचा, आरोग्य दूत कुणाला नेमायचे, आणि त्या पत्राचं सर्व मुख्याध्यापकांनी अवलोकन करावे अशी माझी त्यांना विनंती आहे. त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. तालुका स्तरावरून ते पत्र तुम्हाला पोहोचले असतील, नसतील पोहोचले तर मी आज सगळ्या जीवनना जे ऑफिसला जे काम करते कर्मचारी त्यांना ते पत्र तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सूचना करतो. आणि त्यानंतर आज जी माहिती आपल्याला अन्न सुरक्षा आयुक्त गाडी सरनी आपल्याला दिलेली आहे, त्यानुसार सर्व मुख्याध्यापकांना विनंती आहे की आपल्याला जे जे काही शक्य आहे ते याच्यामध्ये लवकरात लवकर आपण ही कार्यवाही पूर्ण करून घ्यावा. आपल्याला वरिष्ठ कार्यालयाने ज्या सूचना दिल्यात त्याप्रमाणे आपले प्रॉब्लेम आहेत बरेच, ते प्रॉब्लेम आपण जेवढे शक्य होईल तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करू इथून. आणि सर्वांनी परवाना नोंदणी आणि HFSS बोर्ड आरोग्य दूत नेमणे याबाबतची कार्यवाही करावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि गाडे सरांचं, सर्व मुख्याध्यापकांचं या विषयाला आपण जॉईन झालात त्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने सर्वांचा आभार